हॅलो, वेलकम टू द नर्सिंग स्टार यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नर्सिंग स्टार. नर्सिंग स्टार या यूट्यूब चॅनलवर आपण काय करत असतो, तर कॉम्पिटिटिव्ह नर्सिंग एक्झामिनेशन्स जे आहेत, जे नर्सिंगच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स भविष्यामध्ये येणार आहेत, ह्या वर्षामध्ये येणार आहेत, त्याचे आपण प्रिपरेशन करण्याचा प्रयत्न आपण करतो. अनेक विद्यार्थी आहेत, JNM, ANM आणि BSc नर्सिंगचे विद्यार्थी आहेत. स्टेट लेवलच्या एक्झाम्स आहेत, DMER, DHS, नॉर्सेटचे एक्झाम्स आहेत, त्याचं प्रिपरेशन करत आपण असतो. आपण आता जे प्रिपरेशन करणार आहोत, आपण जे एक्झाम्सचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं प्रिपरेशन करणार आहोत, ते आपण करणार आहोत JNM प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स जे आहेत, जे आहेत त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत आणि आपण काय करणार आहोत, जे MCQs आलेले आहेत ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत, त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत. जे MCQs म्हणजेच काय, तर MCQs म्हणजे फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग अँड ट्रू ऑर फॉल्स. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण इम्पॉर्टंट आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो असणार आहे तो दोघांसाठी, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी जे करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि JNM नर्सिंग चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट असणार आहे, कारण त्यांच्या एक्झामची तयारीसुद्धा ह्यातून होणार आहे. तर चला मुलांना आपण स्टार्ट करूया. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा आपण क्वेश्चन पेपर घेतलेला आहे मार्च 2025चा. तर JNM फर्स्ट इयर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मार्च 2025चे आपण प्रश्न बघणार आहोत 15, म्हणजे फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग आणि ट्रू ऑर फॉल्स. तर फिलिंग द ब्लँक्समधला पहिला क्वेश्चन आहे बघा काय आहे आपल्याकडे, तर अंगणवाडी ऑफ रुरल कम्युनिटी इज अ कंपोनंट ऑफ. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये जे अंगणवाडी असते ते कशाचा भाग आहे, कुठल्या स्कीमचा भाग आहे. तर खाली ऑप्शन 4 दिलेले आहेत, मिड डे मील प्रोग्राम, ICDS, स्कूल हेल्थ आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. ह्यामधलं करेक्ट आन्सर काय आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ICDS. ICDS हे करेक्ट आन्सर आहे. तर आता कमेंटमध्ये तुम्ही मला लिहायचं आहे की ICDSचा फुल फॉर्म काय, हे आपल्याला जाणणं खूप गरजेचं आहे. तर चला सेकंड क्वेश्चन आपण बघूया. कॅल्शियम इज नेसेसरी फॉर डॅश डॅश. ऑप्शन 4 आहेत, आयर्न मेटाबॉलिझम, CHO मेटाबॉलिझम. आता CHO म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट्स. C इज अ वुंड हिलिंग आणि बोन्स आणि टीथ. तर कॅल्शियम सगळ्यात जास्त बॉडीमध्ये जे असतं, जे कशासाठी उपयोगात आणलं जातं, तर बोन्स अँड टीथची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी, त्याची कंडिशन चांगली ठेवण्यासाठी कॅल्शियमची खूप महत्त्वाचं गरज आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आपण बघूया. द इफेक्टिव्ह मेथड ऑफ हेल्थ एज्युकेशन इज डॅश डॅश. हेल्थ एज्युकेशन म्हणजे काय मित्रांनो, तर आरोग्य शिक्षण. कुठली अशी इफेक्टिव्ह मेथड आहे ज्याच्याने आरोग्य शिक्षण चांगल्या प्रकारे करू शकतो. तर खाली ऑप्शन्स बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. हे जरा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, पण ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला लगेच कळेल. तर फर्स्ट आहे ऑप्शन ग्रुप डिस्कशन, सेकंड इज लेक्चर, नंतर एक्झिबिशन आणि वन वे कम्युनिकेशन. आता ह्यातनं आपल्याला कळतं की वन वे कम्युनिकेशन आणि लेक्चर मेथड तर होऊ शकत नाही, कारण हे फक्त वन वेज आहे, फक्त सांगणार आहे. जे आपल्याकडं समोरचा ग्रुप आहे ज्यांच्यासाठी आपण हेल्थ एज्युकेशन देणार आहोत, त्यांचे विचार, त्यांचं नॉलेज, त्यांचं एक्सपिरियन्सेस आपल्याला कळत नाही. तर दोन जे ॲप्रोप्रिएट उत्तर आहेत, म्हणजेच ग्रुप डिस्कशन आणि ऑप्शन C आहे एक्झिबिशन, हे त्याचं उत्तर असू शकतं. या दोनपैकी सुद्धा ग्रुप डिस्कशन हे जास्त ॲप्रोप्रिएट उत्तर आहे, कारण ह्यामध्ये काय, ग्रुप डिस्कशनने समोरच्याचे शंकेचं निरसनसुद्धा केलं जाऊ शकतं. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघा आपल्या स्क्रीनवरती आहे, तो आहे कोल्ड चेन इक्विपमेंट यूज ॲट PHC लेवल फॉर स्टोरेज ऑफ वॅक्सिन इज. म्हणजे PHC म्हणजे काय, तर प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, हे की नाही, जे आपण म्हणतो प्राथमिक आरोग्य केंद्र, त्या लेवलवरती कोल्ड चेन इक्विपमेंट म्हणजे शीत साखळीमध्ये असे कुठले इक्विपमेंट्स आहेत ते वॅक्सिन स्टोरेजसाठी, इतर शब्द बघा काय आले, वॅक्सिन स्टोरेजसाठी कुठलं आपण इक्विपमेंट वापरतो. तर ऑप्शन्स आहे डीप फ्रीझर, ILR, कोल्ड बॉक्स आणि वॉक इन कोल्ड रूम. ओके, तर ह्याच्यामधलं करेक्ट आन्सर काय आहे, तर ऑप्शन B ILR म्हणजेच काय, आईस लाईन्ड रेफ्रिजरेटर. आता इथं डीप फ्रीझर काय नाही आला, तर डीप फ्रीझरमध्ये काय केलं जातं मित्रांनो, तर डीप फ्रीझरमध्ये काय केलं जातं, तर वॅक्सिन स्टोअर केली नाही जात,
तर तिथं काय केलं जातं, आपण जे आईस पॅक्स आहेत ते स्टोअर केले जातात. वॅक्सिन जे स्टोअर केलं जातं ते कुठे केलं जातं, तर ILRमध्ये. आणि कोल्ड बॉक्सेस जे आहेत ते वॅक्सिन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे PHC पासून एखाद्या सेंटरवरती किंवा वॅक्सिनेशन साईटवरती जिथं लसीकरण केलं जातं तिथं वॅक्सिन नेण्यासाठी आपण कोल्ड बॉक्सेस यूज करतो. आणि वॉक इन कोल्ड रूम्स म्हणजे काय, हे बऱ्याच जणांनी बघितलेलं नसतं. तर हे जिल्ह्याच्या ठिकाणी, पूर्ण जिल्ह्यामधल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, सब सेंटर्स असतील, RH SDH असतील, ह्यांना वॅक्सिन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो, जिल्हा. तर जिल्ह्याला अशा रूम्स, स्टोरेज हाऊसेस केलेले असतात, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, वॉक इन कोल्ड रूम. कोल्ड रूम म्हणजे फ्रीजरच्या आकाराचे, म्हणजे रूमच्या आकाराचे फ्रीजर्स असतात. ओके. तर 5वा क्वेश्चन आपण जे फिलिंग द ब्लँक्स आहे ते बघणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे. रेकमेंडेड मॅक्झिमम नॉईज लेवल इज डॅश इन डेसिबल. म्हणजे आपण जे आवाज ऐकतो, जो नॉईज आहे, त्याचं मॅक्झिमम रेकमेंडेड लेवल ऑफ डेसिबल्स. म्हणजेच काय, नॉईज हे कशामध्ये मोजलं जातं, जसं हाईट सेंटीमीटर मीटरमध्ये मोजले जाते, तसं साऊंड किंवा नॉईज हे कशामध्ये बघितलं जातं, तर डेसिबलमध्ये. तर आपला जो प्रश्न आहे तो काय आहे, रेकमेंडेड मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त नॉईज लेवल काय आहे. तर ऑप्शन आहे 85, 60, 45 डेसिबल्स किंवा 35 डेसिबल्स. ह्याचं करेक्ट आन्सर आहे 60. 85 आणि 85पेक्षा जास्त असेल तर त्यामधून आपल्याला वारंवार ते आपण ऐकलं त्या लेवल डेसिबल्सचं, 85 डेसिबल्स आणि त्याच्यापेक्षा वरती, तर आपल्याला हिअरिंग लॉस होऊ शकतो. त्यामुळे ह्याचं मॅक्झिमम नॉईज लेवल इज 60 डेसिबल्स. ओके. तर हे होते फिलिंग द ब्लँक्स. आता मॅच द फॉलोइंग बघूया. ग्रुप ए आणि ग्रुप बी बघा. फर्स्ट आहे, प्रत्येकाने वाचून घ्या ते. फर्स्ट ऑप्शन काय, फर्स्ट ग्रुप एमध्ये काय आहे, तर प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शनला ॲप्रोप्रिएट मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा. ह्यामध्ये काय येतं, तर प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजेच काय, ऑप्शन्स बघा. ऑप्शन्स बी ग्रुपमधले ऑप्शन्समधले निवडायचे आपल्याला. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय आहे, तर स्पेसिफिक प्रोटेक्शन. लेवल्स ऑफ प्रिव्हेन्शन असतं, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. म्हणून ग्रुप एमधलं प्रायमरी 1चं खरं ॲप्रोप्रिएट आन्सर काय, तर स्पेसिफिक प्रोटेक्शन. त्यानंतर सेकंड ऑप्शन VVM. VVM म्हणजे काय हो, तर VVM म्हणजे काय, फुल फॉर्म काय त्याचा, तर वॅक्सिन वायल मॉनिटर. वॅक्सिन वायल मॉनिटर. तर ते काय करतं, जे वॅक्सिन्स असतं, जे इम्युनायझेशनसाठी आपण वापरतो, त्याची पोटेन्सी आहे किंवा नाही, ते व्यवस्थित आहे किंवा नाही, त्याची कंडिशन चांगली आहे की नाही, हे बघण्याचं काम करतं. तर VVMचं आन्सर काय असणार आहे, तर ते VVM कशावरती असतं, पोलिओ वॅक्सिन. पोलिओ वॅक्सिनवरती काय असतं, VVM असतं. VVM म्हणजे काय, वॅक्सिन वायल मॉनिटर. ओके. त्यानंतर थर्ड आहे कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन हा न्यूट्रिशनचा एक न्यूट्रिशनमधला क्वेश्चन आलेला आहे. कॉन्स्टिपेशनला योग्य पर्याय काय आहे, तर ऑप्शन ई तो आहे रफेज. रफेज खाल्ल्यामुळं काय होतं, कॉन्स्टिपेशन्स रिलीफ होतं, हे की नाही, त्यामध्ये आपण स्टूल चांगल्या प्रकारे पास होऊ शकते. त्यानंतर फोर्थ जो क्वेश्चन आहे तो काय, डेफनेस. डेफनेस म्हणजे काय, बहिरेपणा, आहे की नाही. जर डेफनेस जर असेल एखाद्याला तर काय होणार, ऑप्शन बीमध्ये कम्युनिकेशन बॅरियर. हे कम्युनिकेशनमध्ये जेव्हा आपण संवाद साधतो त्याच्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता असते किंबहुना येतात. डेफनेस असेल तर त्याचं उत्तर काय आहे, कम्युनिकेशन बॅरियर. आणि लास्ट जो क्वेश्चन आहे तो इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे काय, आपण जो कचरा आहे तो जाळतो, आहे की नाही. तर त्याचं बीमधला करेक्ट ऑप्शन आहे ए, वेस्ट डिस्पोजल. वेस्ट डिस्पोजलचा एक टाईप काय आहे, तर तो काय आहे, इन्सिनरेशन. ओके. तर मॅच द फॉलोइंग झालेले. आता आपण बघणार आहोत 5 फास्ट आपण बघणार आहोत, ट्रू ऑर फॉल्स. चला पटपट करूया. फर्स्ट आहे, डेमॉन्स्ट्रेशन इज द इफेक्टिव्ह मेथड ऑफ हेल्थ एज्युकेशन. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय आहे, तर प्रात्यक्षिक. प्रात्यक्षिक करून दाखवणे, ORS स्वतः करून दाखवणे, फक्त लेक्चर देणे नव्हे तर ॲक्च्युअली प्रोसिजर करून दाखवणे, म्हणजे त्याला काय म्हणतो, डेमॉन्स्ट्रेशन. तर डेमॉन्स्ट्रेशन महत्त्वाचं आहे का, इफेक्टिव्ह मेथड ऑफ हेल्थ एज्युकेशन, आरोग्य शिक्षणाची एक इफेक्टिव्ह मेथड आहे का, तर त्याचं उत्तर आहे येस. म्हणून ह्या
फर्स्ट क्वेश्चनचं ट्रू ऑर फॉल्स मधलं फर्स्ट, डेमॉन्स्ट्रेशन इज इफेक्टिव्ह मेथड ऑफ हेल्थ एज्युकेशन, इट इज ट्रू, हे ट्रू आहे. सेकंड बघा, शॅलो वेल इज नोन ॲज आयडियल वेल. आयडियल म्हणजे काय, आदर्श विहीर. तर शॅलो वेल हे कमी हाईटचे असते, कमी डीप असते, हे की नाही. शॅलो वेलच्या अपोजिट काय आहे, डीप वेल, हे की नाही. तर शॅलो वेलमध्ये प्रॉब्लेम कसा होतो की जे पोल्युटंट्स असतात, हे की नाही, जर आजूबाजूची जी घाण असते ती त्यामध्ये मिक्स होऊ शकते, त्यामुळे ती आयडियल वेल असू शकते का, तर नाही. ह्याचं उत्तर आहे फॉल्स. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा काय आहे ट्रू ऑर फॉल्समध्ये, इंडिया इज पोलिओ फ्री कंट्री. हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. ह्याचं करेक्ट आन्सर आहे ट्रू. होय, इंडिया हे पोलिओ फ्री कंट्री झालेलं आहे. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो ह्याच रिलेटेड, तुम्ही फाइंड आउट करायचं आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे की इंडिया पोलिओ फ्री कंट्री कधी झालेली आहे. WHO कधी ते डिक्लेअर केलं की पोलिओ फ्री कंट्री झालेली आहे. अजून एक क्वेश्चन आहे की लास्ट जो पोलिओचा रुग्ण होता तो कुठल्या स्टेटमधला होता, कुठल्या राज्यामधला होता. त्यानंतर आपण पुढे जाऊया, हे तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, क्वेश्चन नंबर 4. स्टेटमेंट काय आहे, कोलोस्ट्रम मीन्स, कोलोस्ट्रम म्हणजे काय, चिकदूध. कोलोस्ट्रम मीन्स बेबीज फर्स्ट इम्युनायझेशन. हे बाळाचे पहिले लसीकरण म्हणजे आईचे चिकदूध होय, हे की नाही. तर हे आन्सर काय आहे, बरोबर आहे, इट इज ट्रू. त्यानंतर पाचवा, रोड टू हेल्थ, रोड टू हेल्थ चार्ट मॉनिटर्स द प्रोग्रेस ऑफ वुमन, ठीक आहे ना. रोड टू हेल्थ चार्ट मॉनिटर्स द प्रोग्रेस ऑफ वुमन. आता रोड टू हेल्थ चार्ट म्हणजे काय, हे ॲक्च्युली अंगणवाडीमध्ये आपण वापरतो. ह्याच्यामध्ये काय असतं तर हाईट वेट आपण चेक केलं जातं प्रत्येक महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला. तर हे मोस्टली कोणामध्ये, चिल्ड्रन्समध्ये केलं जातं, वुमन्समध्ये नाही. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे फॉल्स. ओके. तर अशा प्रकारे आपण आज 2025 मार्च 2025 कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा आपण क्वेश्चन पेपरचे फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग्स आणि ट्रू ऑर फॉल्स बघितलेले आहेत. यामधून नक्कीच तुम्हाला नॉलेज भेटला असेल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ आपल्याला लवकरच आपण आणणार आहोत. तर तुम्हाला कुठली प्रश्नपत्रिका किंवा कुठले MCQs पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.